नमस्कार. चला तर मग सुरुवात करूया पार्थ आणि काव्याच्या संवादाने. इथे ना एक खूप भावनिक गुंता दिसतोय. पार्थला काव्याचं हल्लीचं वागणं म्हणजे ती श्रीखंड बनवते किंवा ऑफिसला येते हे जरासं खटकतंय. हो, त्यांना वाटतंय की हे प्रेमातून नाहीये. अगदी. त्याला वाटतंय की हे सगळं ती घटस्फोटामुळे आलेल्या गिल्टमधून म्हणजे अपराध भावनेतून करतेय. आणि हा मुद्दा खूप महत्वाचा आहे नाही का, की कृतीमागे हेतू काय आहे, प्रेम की काहीतरी वेगळं. बरोबर. पार्थ स्पष्टच म्हणतोय ना की तुम्ही हे सगळं करताय कारण माझ्या चेहऱ्यावरचं दुःख पुसायचंय तुम्हाला. हो. तुम्ही हे जे काही एफर्ट्स घेताय ना ते आयुष्यभर नाही करणार. म्हणजे जरी कृती चांगली असली तरी हेतू जर वेगळा असेल तर ते जास्त टोचू शकतं. खरंय. आणि हीच भावना बरं का आपल्याला नंदिनीच्या बोलण्यात पण दिसते. अच्छा. हो. जेव्हा ते जीवाला म्हणते तुम्हाला गिल्ट आहे म्हणून करताय. म्हणजे दोन्हीकडे समोरच्या व्यक्तीच्या प्रयत्नांवर एक प्रकारची शंका आहे. दोन्हीकडे ती शंका. पार्थ तर त्याच्या स्वप्नातल्या संसाराबद्दल बोलतो. म्हणजे काव्यानं श्रीखंड बनवावं, त्याला पिकअप करायला यावं वगैरे. हो, ज्या गोष्टी तो आधी मिस करत होता. अगदी. पण आता जेव्हा ते घडतंय तेव्हा त्याला ते खरं नाही वाटत आहे, खोटं वाटतंय. तो स्वप्नातला संसार होता माझ्या, भौतिक तो स्वप्नातच राहणार असं काहीसं तो म्हणतो. त्यातली ती हतबलता दिसतीये. बरोबर. आणि दुसरीकडे नंदिनी, तिची व्यथा तर अजून वेगळी आहे. तिला वाटते की ठीक आहे, आदर मिळतोय, अभिमान बाळगला जातोय, पण प्रेम नाही. हो, प्रेम नाहीये. तिचा प्रश्न खूप बेसिक आहे. काय असतं हे प्रेम, कसं होतं हे प्रेम. म्हणजे तिला आदर आणि प्रेम यातला फरक कळतोय आणि तिला फक्त आदर पुरेसा नाहीये. बरोबर. ती स्पष्ट विचारतीये, तुमची बायको नाहीये तुम्हाला माझ्याबद्दल दया वाटते, माझा आदर वाटतो, पण माझ्याबद्दल प्रेम वाटत नाही हो ना. यात किती निराशा भरलेली आहे. हो ना. आणि तिला अशीही शंका आहे की जीवाचं मन लग्नाआधीच दुसरीकडे कुठेतरी गुंतलं होतं का. त्यामुळे तिला खरं प्रेम मिळालंच नाही असं तिला वाटतंय. आणि तिच्या ज्या लग्नाबद्दलच्या कल्पना होत्या, त्या फिल्मी कल्पना. हो, म्हणजे नवऱ्याने बाईकवरून सोडायला यावं, कविता कराव्यात वगैरे, त्या आता तिला फोल वाटतायत. अगदी. तिला आता असं वाटतंय की हे जे काही चाललंय ना ते फक्त गिल्टमधून, अपराध भावनेतून होतंय. ती म्हणते की हे तुम्ही नवरा म्हणून नाही, माझ्यावर प्रेम आहे म्हणून नाही, तर तुम्हाला गिल्ट आहे म्हणून करताय. म्हणजे पुन्हा तोच मुद्दा, प्रेम विरुद्ध कर्तव्य किंवा गिल्ट. ह्या दोन्ही संवादांमध्ये एक गोष्ट मात्र अगदी समान दिसते. काय? ती म्हणजे विभक्त होण्याची प्रक्रिया किती त्रासदायक आहे. हो, खरंय. खास करून जेव्हा एक जण थोडे प्रयत्न करतोय पण दुसऱ्याला त्या प्रयत्नांमागचा हेतूच प्रामाणिक वाटत नाहीये. आणि म्हणूनच मग पार्थ आणि नंदिनी दोघेही त्यांच्या पार्टनरना काय सांगतायत की हे प्रयत्न थांबवा. हो, कारण त्यांना भीती वाटतेय की ह्या प्रयत्नांमुळे ते पुन्हा भावनिकरित्या गुंतले जातील. आणि मग वेगळं होणं अजून जास्त अवघड होईल. अगदी. पार्थचं ते वाक्य खूप महत्वाचं आहे. अजून फक्त एकदा जरी प्रयत्न केलात ना तर प्रेमात पडेल मी तुमच्या. त्यापेक्षा थांबवा हे सगळं. म्हणजे पुन्हा जवळ येऊन पुन्हा दुरावण्याची भीती. हो, ती भीती त्यांना थांबायला लावतीये. आणि म्हणूनच मग घटस्फोटाच्या कागदांवर सही करण्याची ती मागणी, सही करा, प्लीज सही करा. हो, हे दोन्हीकडे ऐकू येत आहे. एक प्रकारची गरज आहे की आता हे संपवावं. पण यात पण एक गंमत आहे, एक विरोधाभास आहे. का की दुसरीकडे वसुताई आणि बाकीचे एका पूजेबद्दल बोलतायत. अच्छा, जी कदाचित पार्थकाव्याचा घटस्फोट टाळण्यासाठी असेल. हो, बहुतेक तसंच काहीतरी. म्हणजे बघा, एका बाजूला नातं तोडण्याची एवढी घाई आहे आणि दुसरीकडे ते वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हा एक मोठा पेच आहे खरं तर. तर आजच्या चर्चेतून एक गोष्ट तर स्पष्ट होतीये. हो, की नात्यांमध्ये कर्तव्य किंवा अपराध भावना आणि खरं प्रेम याच्यातला जो ताण असतो तो किती मोठा संघर्ष उभा करू शकतो. बरोबर. आणि अपेक्षांचं काय? अपेक्षा आणि वास्तव्यात जेव्हा फरक पडतो तेव्हा नातं संपवणंसुद्धा खूप गुंतागुंतीचं आणि वेदनादायक होऊन जातं. म्हणजे कृती चांगली असूनही त्यामागचा हेतू जर स्पष्ट नसेल किंवा तो चुकीचा वाटत असेल तर गैरसमज वाढत जातात आणि संवाद तुटतो. अगदी. तर या सगळ्यावर विचार करताना एक प्रश्न मनात येतो. कोणता? की जेव्हा सहानुभूती म्हणून केलेल्या कृतींमुळे समोरच्याला उलट जास्त त्रास होतोय असं दिसतंय तेव्हा खरंच बोलून गैरसमज दूर करता येतात का? की कधी कितीही त्रासदायक असलं तरी नात्यातून बाहेर पडणं, विभक्त होणं हाच दोघांच्या मानसिक शांततेसाठी उरलेला एकमेव मार्ग असतो. हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच.